तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रणीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सुदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास बंधू आता जो अविद्या रात्री रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित सूर्या त्रिनिवृत्ती आता नमो म्हणून पुढच पुढते जे बाधका इजत अशी स्तुती बोलाची संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमामि जोगं शिरसा गुरुं तं. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये 3ऱ्या अध्यायातील 12 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतचं चिंतन आपण करून आलो. स्वधर्माच्या बाबतीमध्ये जगतपिता चतुरानन विरंची म्हणून आपण ज्याला वंदन करतो अशा ब्रह्मदेवाने प्रजेची उत्पत्ती करून या जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला नवे नवे मानवाला जो उपदेश केलाय की तुम्ही तुमच्या वाट्याला जे काम आलंय ते काम स्वधर्म म्हणून करा. तो स्वधर्मरूपी यज्ञ तुमच्याकरता सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ यज्ञ करत असताना तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील असं परस्परांना संतुष्ट करून तुम्ही जीवन जगा. आणि या व्यतिरिक्त जो कोण वागत असेल तर त्या व्यक्तीची गती कशी होते याचंही वर्णन आपण करून आलो. जैसे गतायुष्य शरीरे चैतन्य वासना करी की निदैवाच्या घरी नाला हे लक्ष्मी किंवा जैसा दीप सवे हरपला प्रकाश जाय या उक्तीप्रमाणे त्या व्यक्तीच्या जीवनात अज्ञानाचा अंधकार प्रविष्ट होतो जर स्वधर्माचा नाश झाला तर. म्हणून ब्रह्मदेव उपदेश करतोय जगाला की दादा निजवृत्ती हे न सांडावी. तुम्ही स्वतःची निजवृत्ती म्हणजे स्वतःचा स्वधर्म हा सांडू नका. कधीच या स्वधर्माला विसरू नका. जसं मासा हा पाण्याला सोडून क्षणभरही राहू शकत नाही तसं स्वधर्माविषयी अनन्य व्हा आणि अनन्य होऊन स्वधर्माचा त्याग कुठल्याही परिस्थितीत करू नका. आणि मग असे जे कोण आहे ते कोणत्या स्थितीला प्राप्त होतात याविषयीचं वर्णन 13व्या श्लोकात करताय. बहुतांशी आता जो श्लोक येणार आहे हा श्लोक बहुतांशी आपल्या भरपूर जणांच्या पाठ देखील आहे. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. बहुधा आपण सर्वांनी हा श्लोक कुठंतरी ऐकलेला तरी असेल, आपण म्हटलेलो तरी असेल. जर कोणी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय केंद्राला जात असेल तर त्यामध्ये देखील त्रिकाल संधीचा जो नियम सांगितला किंवा भोजनाला बसतानीचा जो नियम सांगितला त्यावेळेस आपण ज्यावेळेस अन्न समोर येईल, अन्न समोर आल्यानंतर जे काही मंत्र म्हणायचे असतात, जे काही श्लोक म्हणायचे असतात त्यापैकी हा श्लोक स्वाध्याय परिवारामध्ये म्हटला जातो. आणि त्याच पद्धतीने भरपूरशे महात्मे जेवणाच्या पूर्वी
ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. या श्लोकाबरोबरच यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किलभिषैः भुंजते ते त्वघं पापा एपचरितात्मकारणात या श्लोकाचाही उच्चार करतात. या श्लोकाचा भावार्थ असा आहे की जो कोणी व्यक्ती या स्वधर्मरूपी यज्ञाचं यजन करतो आणि स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना स्वधर्म करता जीवित बेजत असताना त्या व्यक्तीचं स्वधर्माला खर्च होऊन जितकं काही उरतं ते उरलेलं जो ग्रहण करतो ते ग्रहण केल्यानंतर त्याच्या ठिकाणी पाप शिल्लक राहत नाही. म्हणजे काय तर त्यानं स्वधर्माचं अनुष्ठान केलं, स्वधर्माचं आचरण करत असताना त्यानं जे मिळवलं त्यानं त्याच्यातलं काही स्वधर्मावर खर्च केलं आणि उरलेलं जे जे काही आहे ते ज्यानं ग्रहण केलं तो कसा होतो तर पापातून मुक्त होतो. माऊली ज्ञानोबराय सोपं करून आपल्याला सांगतात. माऊली म्हणतात देखा विहित क्रियाविधी निरुहेतु का बुद्धी सु अशितये समृद्धी विनयोग करी. माऊली म्हणतात बघा देखा विहित क्रियाविधी. विहित विहित म्हणजे शास्त्रानं जे करण्याकरता सांगितलंय त्याला म्हणावं विहित. जे करण्याजोग आहे त्याला म्हणावं विहित. जे करणीय आहे त्याला म्हणावं विहित. शास्त्रात जे 4 प्रकारचे कर्म सांगितले त्यापैकी एक विहित आहे, एक निषिद्ध आहे, एक काम्य आहे आणि एक प्रायश्चित्त आहे. विहित ते जे शास्त्राने कर म्हणून सांगितलं त्याला म्हणायचं विहित. जे शास्त्राने करू नको म्हणून सांगितलं त्याला म्हणायचं निषिद्ध. काहीतरी मिळवण्याकरता जे काही केलं जातं त्याला म्हणायचं काम्य. आणि जे शास्त्राने करू नको म्हणूनच सांगितलं असं जर कर्म घडलं म्हणजेच निषिद्ध कर्म जर घडलं तर त्या निषिद्ध कर्मातून उतराई होण्याकरता, निषिद्ध कर्माचा दोष घालवण्याकरता, निषिद्ध कर्मातून झालेलं पाप नष्ट करण्याकरता जे केलं जातं त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. समजा देवाचं नामस्मरण करा, देवाचं नाम करा किंवा पूजा करा किंवा सतधर्म करा किंवा परोपकार करा, अन्नदान करा, द्रव्यदान करा, असं करा म्हणून शास्त्रानं जे सांगितलं त्याला म्हणायचं विहित कर्म. निषिद्ध कोणतं जे शास्त्राने सांगितलंय चोरी करू नये, व्यभिचार करू नये, मद्यपान करू नये, मांस भक्षण करू नये, हे करू नये म्हणून जे सांगितलं त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. त्यानंतर काम्य पर्जन्य पाडावा म्हणून यज्ञ केला तो पर्जन्य याग. पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी याग. काहीतरी मिळावं म्हणून वारी केली, काहीतरी मिळावं म्हणून नवस म्हणून जर केली तर नवस म्हणजेच काम्य कर्म. आणि शास्त्रानं सांगितलं की हे करू नये ते करू नये आणि ते आपल्याकडनं जर घडलं तर त्या निमित्त जे घ्यायचं असतं ते प्रायश्चित्त कर्म. समजा आपल्याकडून चुकून एखाद्या जीवाची हत्या झाली, जीवाची हत्या करू नये असं शास्त्र म्हणतं, म्हणजे ते निषिद्ध कर्म आहे. आणि आपल्याकडून जर जीवाची हत्या झाली तर मग त्याच्या बदल्यात काहीतरी प्रायश्चित्त घेणं त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. असे 4 प्रकारचे कर्म आहे. विहित कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. त्यापैकी आज माऊली म्हणतात विहित कर्म. देखा विहित. विहित म्हणजे जे करण्याजोगं आहे ते, विहित म्हणजे जे शास्त्राने करण्यासाठी सांगितलंय ते. विहित क्रियाविधी शास्त्राने त्याच्या वाट्याला जी विहित क्रिया त्याच्या धर्मानुसार दिलेली आहे ती तो अनुष्ठान करतो. पण कशी करतो? निर्हेतुका बुद्धी. कशी निर्हेतुका बुद्धी. महाराज पूर्वीही बोलून गेलो आजही बोलेल. परमार्थात जर भक्तीत काही जर नाक असेल तर निरपेक्षता हे नाक. तुम्ही करा काही पण ते करत असताना अंतःकरण निरपेक्ष ठेवा, अंतःकरण निर्हेतुक ठेवा. म्हणजे तुम्ही कोणतीही परमार्थातली क्रिया करत असताना त्या क्रियेकडून अपेक्षा करू नका, त्या क्रियेकडून मोबदल्याचा भाव ठेवू नका, मला काहीतरी मिळेल याची अपेक्षा करू नका. निर्हेतुका बुद्धी. जर निर्हेतुक बुद्धीनं जर केलं
तर ते कोणतंही कर्म असो ते परमार्थ होऊ शकतं. कोणतंही कर्म असेल ते दिसायला जरी तुम्हाला संसार दिसत असेल, मात्र हेतू जर नसेल तर तो परमार्थ होऊ शकतो. आणि दिसणारी एखादी क्रिया वरून परमार्थ दिसत असेल पण त्याच्यात आत हेतू असेल तर तो मात्र संसार ठरू शकतो. म्हणून माऊली म्हणतात ती व्यक्ती देखाविहित क्रियाविधी, एक तर तो आचरण करतोय, क्रियाविधीनं आचरण करतोय, पण ते विहित कर्माचं करतोय. नंबर 2, तो व्यक्ती निर्हेतुका बुद्धी, हेतू रहित होऊन कोणतीही प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा रहित होऊन काय करतोय तर त्याच्या वाट्याला आलेलं सत्कर्म करतोय. महाराज, जो व्यक्ती निर्हेतुक आहे, जो कोणत्याच मोबदल्याची अपेक्षा करत नाही, अशी जी कोण व्यक्ती ना तिचं सर्वस्व काय असेल नसेल ते देव बघत असतो. त्या व्यक्तीला ती गोष्ट कोणती करण्याची गरज नसते. मात्र त्याचा परमार्थ, त्याची क्रिया, त्याची भक्ती ही कशी असावी तर निर्हेतुक असावी. म्हणजे त्याला त्या गोष्टी मागं कुठल्याही प्रकारचा हेतू नसावा. हेतू जर आला मध्ये तर मग अडचण येते, जर हेतू नसेल तर मग अडचण येत नाही. आपण अनेक भक्तचरित्राचं चिंतन करू शकतो की ज्या भक्तचरित्रामध्ये त्या भक्तांनी भक्ती केली आणि ती भक्ती करत असताना, तो स्वधर्म करत असताना काय करावं तर निर्हेतुक पद्धतीनं करावं. हेतू अंतःकरणात धारण करण्याची गरज नाही. हेतू जर नसेल तर तो परमार्थ शुद्ध ठरत असतो. एक रघुनाथ महापात्र म्हणून एक मोठे भगवत भक्त उत्तर भारतामध्ये झाले. तर ते रघुनाथ महापात्र नावाचे भगवत भक्त जन्मापासूनच विरक्त, जन्मापासूनच परमात्मा चिंतन ते करायचे आणि सहजच वृत्ती विरक्त. पण विरक्त जरी असले तरी आई वडिलांनी काय केलं तर विरक्त असताना देखील त्यांचा विवाह एका सुशील संपन्न अशा अन्नपूर्णा नावाच्या मुलीशी लावून दिला. आता ती जी अन्नपूर्णा नावाची मुलगी आहे, ती अन्नपूर्णा नावाची मुलगी सुशील, सुंदर आणि श्रीमंत घराण्यातली मुलगी. कारण की रघुनाथ महापात्र यांचं घरचं वातावरण म्हणजे आपण घरची जी परिस्थिती म्हणतो ती अत्यंत उत्तम पद्धतीची होती. घरीही ते देखील धनी होते, ते देखील श्रीमंत होते आणि मग सहजगत्या श्रीमंत असल्यामुळं त्यांचा जो विवाह झाला तो देखील एका श्रीमंत घराण्यातल्या मुलीशीच झाला. विवाहाच्या वेळेस महाराजांचं वय 16-17 वर्षाचं, अन्नपूर्णा आई साहेबांचं वय 13 वर्षाचं. आणि मग विवाह संपन्न झालाय, मात्र रघुनाथजीला त्या संसाराची आसक्ती नसल्यामुळं फक्त घरच्यांनी करून दिलंय म्हणून घरात राहायचं, घरच्यांनी पत्नी म्हणून दिली आहे म्हणून पत्नी म्हणून स्वीकार करायचा, याच्यापेक्षा जास्त काही संबंध तिच्याशी नव्हता. म्हणजे जणू ती असून त्यांच्या घरात नसल्यासारखी होती. आणि मग दिवसामाहून दिवस जात राहिले. काळानुसार वडिलांचंही वय झालं, वडिलांचीही तब्येत ढासळली आणि तब्येत ढासळल्यानंतर वडिलांनी रघुनाथजींना जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, रघुनाथा जवळ ये बाळा. महाराज जवळ जाऊन बसले. म्हणजे बोला ना बाबा, काय काय म्हणजे बाबा तुझं जे लग्न झालं ते मोठ्या थाटामाटात झालं. रघुनाथजींनी सांगितलं, हो बाबा लग्न मोठ्या थाटामाटात झालंय. मग बाळा हे लग्न थाटामाटात करण्याच्या नादात माझ्यावर काही कर्ज झाले. आपण घरचे धनिक आहोत, आपल्याकडे संपत्ती भरपूर आहे, आपल्याकडे जमीन जुमला आहे, सगळं आहे, पण तरी देखील लग्नाच्या वेळेस मला थोडेसे लोकांचे उधार घ्यावे लागले. आणि महाराज आपण सर्व व्यवहारातली मंडळी आहे, कितीही गडगंज संपत्ती असेल, कितीही स्थावर मालमत्ता असेल, तरी देखील धनाचा तुटवडा कधी कोणाला कसा येईल हे सांगता येत नाही. आणि मोठं कोणतं तरी कार्य करायचं असेल तर 4 जणांची मदत घ्यावीच लागते. मग मी घेतले होते बाळा. ठीक आहे बाबा, तर आता मला ते ओझं डोक्यावर ठेवून मारायचं नाही बाळा. मी जरी गेलो तरी देखील ज्याचे त्याचे तू पैसे काय करतर देऊन टाक, ज्याच्या त्याच्या वाटेला जे जे येईल ते ते तू देऊन टाक, कोणाचंच कर्ज माझ्यावर शिल्लक ठेवू नको. मुलाने सांगितलं, ठीक आहे बाबा. आता स्वभावच विरक्त, स्वभावच साधू हृदयाचा, त्याच्यामुळे संसाराच्या ठिकाणी आसक्ती असण्याचं काही कारणच नाही. आणि हे सांगितलं नाही, दुसऱ्या दिवशी महाराजांचे वडील वैकुंठधामाला निघून गेले. आता इकडं ही बातमी सगळीकडे पसरली की महाराजांनी रघुनाथजींना शब्द दिलाय की
जो कोण तुझ्याकडे येईल आणि सांगेल की माझं तुझ्या वडिलांवर उसणं आहे, त्याचं उसणं तू फेडायचं. आणि महाराज असं ऐकल्यानंतर लोक काही एवढे प्रामाणिक येत होय की ज्याचं जितकं येतो तितकंच मागेल. ज्याचे 50,000 होते त्याने 1,00,000 सांगितले, ज्याचं काही नव्हतं त्यानंही 40-50,000 सांगितले. कोणी सांगितलं वडिलांनी सांगितलं होतं जर मला कर्ज देता आलं नाही तर मी हवेली देईल, कोणी सांगितलं मला कर्ज देता नाही आलं तर मी जमीन देईल, कोणी सांगितलं मला सांगितलं होतं की मला आज लग्नाला पैसे दे, माझ्याच्यानं जर पैसे नाही देणं झालं तर मी तुला माझ्या अमक्या अमक्या गावात अमक्या अमक्या ठिकाणी हे क्षेत्र आहे मी तुला देईल. आणि आल्यानंतर वडिलांची इच्छा होती असं समजून रघुनाथजींनी सर्वांना जो जे मागेल की वडिलांचं उसणं होतं एवढंच यायचं, प्रत्येकानं यायचं आणि फक्त एवढं म्हणायचं वडिलांनी उसणं घेतलं होतं आणि त्या बदल्यात अमुक अमुक देण्याचं कबूल केलं. असं म्हटल्यानंतर त्या रघुनाथजींनी सर्व काही दान देऊन टाकलं. आणि मला सर्व काही दान देऊन टाकलं. सर्व दान दिल्यानंतर घरदार देखील समाजाने त्यांच्याकडून घेऊन टाकलं. ते घरदारही दान करून दिलं. आता छोट्याशा एका घरात ते आणि त्यांची पत्नी राहायला लागले. पण तिचे जे वडील होते गंगाधर नावाचे मोठे धनिक होते, मोठे व्यापारी होते. तर त्यांनी विचार केला की आपल्या मुलीचं पती आता दारिद्र्याला प्राप्त झालाय म्हणून ते आले आणि अन्नपूर्णा मातेची इच्छा नसताना देखील त्या अन्नपूर्णाला आणि घेऊन त्या ठिकाणून निघून गेले. आता अन्नपूर्णाला घेऊन ते गंगाधर तिथून निघून गेले आणि महाराजजी इकडं एकटेच ते भगवंताचं नामस्मरण करतात. महाराज मी काय सांगतोय लक्षात आहे ना, तर भक्ती असावी निर्हेतुक असावी. रघुनाथजींचं जीवन विरक्त आहे. सुरुवातीपासून संसाराची आसक्ती नाही, सुरुवातीपासून परमात्म्याचं भजन करताय. वडील गेले, देवाकडे काही मागितलं नाही, निर्हेतुक बुद्धी ठेवली. सगळी संपत्ती डोळ्यालेखत गेली तरी देखील देवाकडे काही मागितलं नाही, निर्हेतुक बुद्धी ठेवली. आजचा आपला मुद्दा हा आहे की निर्हेतुक बुद्धी ठेवली. शेवटी जीवन संगिनी असणारी पत्नी ती देखील घेऊन गेले तरीही निर्हेतुक बुद्धीनं देवाकडे काहीच मागितलं नाही. विचार केलं चला देवाकडे जाण्याकरता मला अडचण होती, मी म्हटलो असतो माझे आई वडील आहे, देवाने तेही नेले. मला वाटलं असतं की घरदार आहे, देवानं तेही आता जवळ ठेवलं नाही. आता शेवटी वाटलं असतं की पत्नी झोपते तिची जबाबदारी आहे, पण देवाने तीही ठेवली नाही, म्हणजे देवाने मला त्याच्याकडे बोलवणं पाठवलंय. रघुनाथजींना अंगावरचे मळके धडके कपडे तसेच जगन्नाथपुरीकडे निघाले. जगन्नाथपुरीला गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी दरवाज्यात जगन्नाथजीच्या बसायला लागले. इकडा प्रसंग ते अन्नपूर्णा सुशील होती, सुंदर होती आणि तिच्या 7 भावांनी ठरवलं की हिला आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी देऊ. आणि मग त्यांनी महामंत्रीचा जो मुलगा आहे त्याच्याशी तिचा विवाह निश्चित करायचं ठरवलं. आणि तिलाही कळाला की आपला विवाह निश्चित होतोय. तिने आई वडिलांनाही सांगण्याचा प्रयत्न केला की माझे पती जिवंत आहेत आणि ते असताना मी पतिव्रता असताना तुम्ही हे करणं योग्य नाही. पण तिच्या भावांनी आणि त्या आई वडिलांनी तिचं काही मनावर घेतलं नाही. पण काही त्यांच्या गावची मंडळी ही जगन्नाथपुरीला गेलेली असताना त्या ठिकाणी त्या रघुनाथजींचं दर्शन झालं. फाटके कपडे घातलेले, ज्या ठिकाणी मागणारी भिकारी भिक्षुक बसतात त्याच ठिकाणी ते बसलेले, त्याच ठिकाणी बसावं, कोणी काहीतरी प्रसादी दिली ग्रहण करावी, नाही दिलं तर तसं बसावं, हा त्यांचा दिनक्रम बघितला. आणि परत येऊन गावात सांगितलं की तुमचा जावई तर जिवंत आहे, तो तर असा असा करतोय, त्या ठिकाणी भीक मागून खातोय, काय तुमचा जावई. आणि हे ऐकल्यानंतर त्या सर्वांना राग आला. आणि राग आल्यानंतर त्यांनी विचार केला की आता लोकात निंदा नालस्ती होण्यापेक्षा महामंत्र्याच्या मुलाला लवकरात लवकर ही मुलगी देऊन टाकावी. आणि लवकरात लवकर मुलगी द्यायचं ठरवलं. आणि शेवटी विवाहाची तारीखही पंचमीच्या दिवशी निश्चित झाली की येणाऱ्या वसंत पंचमीला आपली मुलगी महामंत्र्याच्या मुलाला द्यायची. मलाच ही बातमी अन्नपूर्णाच्या कानावर गेली की यांनी आता तर तारीखही निश्चित केली आहे, तीही निश्चित झाली की आपलं लग्न कधी आहे. आणि मग महाराज तिचा जीवाची खालमेल व्हायला लागली. आणि मग तिनं विनंती केली की देवा काहीतरी करा, मात्र माझा हा विवाह होऊ देऊ नका, माझा पतिव्रता धर्म नष्ट होऊ देऊ नका. आणि मग तिला लहानपणापासून घरात असणारी एक दासी, ज्या दासीनं या अन्नपूर्णावर आईसारखा प्रेम केलेलं, तिच्याजवळ तिनं व्यथा मांडली की आई लहानपणापासून तू माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं, आता माझ्यावर हा प्रसंग ओढावलाय, मी काय करू. तिने सांगितली एक काम कर, आपल्या गावातली काही मंडळी जगन्नाथपुरीला जाणार आहे, तर तू काय कर,
जीला एक पत्र दे आणि त्या पत्रात तुझी काय व्यथा आहे ती सांग. तिनं अगदी त्याचप्रमाणे केलं. एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहून जगन्नाथजीला आणि स्वतःच्या पतीला ते पाठवून दिलं. आता स्वतःच्या पतीला पाठवल्यानंतर ते पत्र घेऊन ते व्यक्ती त्या ठिकाणी गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रघुनाथजीला शोधताय पण रघुनाथजी सापडत नाही. कारण की रघुनाथजी करायचे काय, आलेली जे काही मिळेल ते घ्यायचं आणि जेवढे दिवस त्याच्यावर जगता येईल तेवढे दिवस जाऊन समुद्रकाठी एकांतात राहायचं. परत अन्न संपलं की जगन्नाथपुरीच्या दरवाज्यात यायचं, काहीतरी घ्यायचं आणि ते मिळालं की परत 2-3 दिवस परत जाऊन वाळवंटात बसायचं. मग ज्या वेळेस संपलं त्यावेळेस जगन्नाथजीच्या दारात ते बसले. गावातल्या लोकांनी ओळखलं, ते पत्र दिलं आणि ते पत्र बघितल्यानंतर महाराजांनी पत्राचं वाचन केलं. पहिले पत्र समोर धरलं आणि देवाला सांगितलं, देवा हे तुझ्या नावे खरं तर पत्र आलंय आणि माझ्याही नावे आलंय. आणि मग त्या पत्रात लिहिलेलं होतं की महाराज तुमच्या चरणावर दंडवत आहे. माझा विवाह वसंत पंचमीच्या दिवशी माझी इच्छा नसताना देखील त्या मंत्र्याच्या पुत्राशी होतोय. मी वसंत पंचमीच्या दिवसाच्या आगल्या दिवसाच्या रात्रीपर्यंत तुमची वाट बघेल आणि जरी तुम्ही आले नाही तरी देखील मी माझा पतिव्रता धर्म नष्ट होऊ देणार नाही. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा होता की ती जीवन संपवून घेणार. आता पत्नी म्हणून जरी वाईट नाही वाटलं पण तरी देखील आपल्यामुळं एका कोणत्या तरी जीवाचा जीव जाणार हे जगन्नाथ जिचे भक्त असणारे त्या रघुनाथजीला सहन झालं नाही. आणि मग रघुनाथजीला वाटलं की आता काय करावं, पण परत मनात विचार आला की आपला देव आहे तो सांभाळून घेईल, आपल्याला मध्ये पडण्याची गरज नाही. म्हणजे त्या माणसाच्या निर्हेतुक असणाऱ्या बुद्धीचा विचार तुम्ही करा. मी आज निर्हेतुका बुद्धी सांगतोय. सर्वात पहिले वडील गेले, देवाकडे मागणी केली नाही, कोणताच हेतू ठेवला नाही, कोणतीच अपेक्षा केली नाही. त्यानंतर संपत्ती गेली, कोणतीच अपेक्षा केली नाही. पत्नी गेली, कोणतीच अपेक्षा केली नाही. आता डोळ्या देखत पत्नीचा दुसरा विवाह होतोय, तिच्याकडनं पत्र आलंय, तरी देखील त्या रघुनाथजीनं दुसरा कोणता विचार केला नाही आणि डोळे लावून झोपी गेले. आणि झोपी गेल्यानंतर सकाळी ज्यावेळेस उठले त्यावेळेस बघता तर काय, ज्या गावात आपण विवाह करता आलो होतो त्या गावामध्ये ते उठले. अरे जगन्नाथपुरीत झोपलो होतो, या ठिकाणी उठलो, म्हणजे हो न हो देवाची इच्छा असेल की आपण या ठिकाणी यावं. आणि मग आल्यानंतर त्याच गावातील लोकांना विचारपूस केली की हे गाव कोणतं आहे. त्यांनी सांगितलं आमका आमका हे गाव आहे. हा राजवाडा कोणाचा आहे. त्यांनी सांगितलं की गंगाधर नावाच्या मोठ्या धनिकाचा हा वाडा आहे. आणि मग गंगाधर नावाच्या धनिकाचा वाडा म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की हाच तो सासऱ्याचा वाडा आहे. आणि महाराज तितक्यात आतूनही तिच्या साधा भावांनी यांना बघितलं आणि लक्षात आलं की हा या ठिकाणी आला. हा आलेला गाववाल्यांना जर कळालं तर हे आपल्या बहिणीच्या लग्नात अडचण आणतील, म्हणून पटकन गोड बोलून त्यांनी रघुनाथजीला घरात नेलं. पटकन जवळ गेले, विचारलं पाहुणे तुम्ही कधी आले, कसे आले, काय झालं, चला चला घरात चला, आणि घरात घेऊन गेले. लटकं खोटं प्रेम त्यांनी दाखवलं कारण की ते कपटी स्वभावाचे होते. आणि मग घरात घेऊन गेले आणि मग त्यांना बसवून ठेवलं. आणि मग आई वडील आणि सात भावंडांची चर्चा चालू झाली. हा भिकारी इथं आला, याचं करायचं काय, आता याचं करायचं काय. आईने सांगितलं याचं करायचं काय ते नंतर बघू, आता सध्या याचा आधार तितके करून याला खोलीत दांबून ठेवू, म्हणजे हा इथून कुठं जाणार नाही, कोणाला दिसणार नाही. मग बाहेर आले. आल्यानंतर विचारलं पाहुणे खूप दिवसाची भेट झाली नाही, खूप दिवसांनी तुम्ही आले, बरं झालं तुम्ही आलात. मग त्यांना खायला प्यायला बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करून त्यांना सांगितलं तुम्ही आता आराम करा, आपण संध्याकाळी भेटू. आणि ते आरामाकरता निघून गेले. त्यांच्या पत्नीलाही कळालं की ते आले, तिलाही आनंद झाला. हे सगळं झालं आणि आता ते सात भावंड आणि हे दोघं नवरा बायको एकत्र बसले आणि एकत्र बसून चर्चा चालू झाली की आता करायचं काय. कारण की हात इथं आला, आता इथं आल्यानंतर याचं काय करायचं. मग विचारलं आपण याला मारून टाकू. म्हणजे मारून टाकू इथपर्यंत ठीक आहे, पण मारून कसं टाकायचं. कारण की मारून टाकलं तर सारं गाव आहे, सारं गाव म्हणेल हा मेला कसा, मग आता त्याचं काय करायचं.
मग त्यांच्यापैकीच कोणतरी एखादी युक्ती काढली की एक काम करू म्हणे, आपण याला अन्नामध्ये विष देऊ आणि अन्नात विष देऊन नंतर रात्रीच्या वेळेला गोंगाट करू की एक साप आला आणि तो महाभयानक सर्प याला चावला आणि हा मेला. म्हणजे जेणेकरून होईल काय, गाववाल्यांनाही संशय नाही आणि अन्नपूर्णालाही मान्यता होईल की आपला पती अवघाती मृत्यू झाला, आपण आता दुसरं लग्न करायला हरकत नाही. ठरल्याप्रमाणे नियोजन ठरलं. अन्नपूर्णा एका खोलीमध्ये दामून ठेवलेलं आहे आणि एका खोलीमध्ये रघुनाथजीला दामून ठेवलं. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर तिने विनंती केली, आई मला माझ्या नवऱ्याला भेटू द्या. त्यांनी सांगितलं, अगं जावई बापू आले, जावई बापूचे आवर सावर करून उद्या सकाळी तू निवांत त्यांना भेट, आता काय करायचंय तुला भेटून, असं सांगितलं आणि तिला खोलीतच ठेवलं. जावई बापूंनाही सांगितलं, आता एक काम करा, संध्याकाळचं तुम्ही जेवण करा आणि मग आपण सकाळी बघू काय करायचं ते. त्यांनी सांगितलं चालतंय तुम्ही म्हणाल तसं. आणि मग महाराज संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळची वेळेच्या टायमाला स्वयंपाक चालू झाला. स्वयंपाक चालू नंतर इकडे त्या अन्नपूर्णाच्या जीवाची खालमेल चालू झाली की हे करताय काय, कारण की हे काहीतरी आगाव काम करतील, काहीतरी षडयंत्र करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून ती जी दाशी होती, ज्या दाशीनं आधी मदत केली ती, त्याच दाशी जवळ गेली. त्या दाशीला बोलवून घेतलं खिडकीतून आणि सांगितलं, आई काहीतरी मदत माझी कर, नेमकं यांचं षडयंत्र काय चाललंय. आणि मग षडयंत्र काय चाललंय हे पाहण्याकरता ती दाशी ज्या वेळेस गेली, तर दाशी गेल्यानंतर बघते तर काय, बाकीच्यांचा स्वयंपाक वेगळा चाललाय आणि जावया पुरता स्वयंपाक वेगळा चाललाय आणि त्या अन्नात विष टाकण्याचं काम चालू आहे, सर्व पदार्थांमध्ये विष टाकण्याचं काम चालू आहे. आणि मग तिने येऊन तो निरोप या अन्नपूर्णाला दिला. अन्नपूर्णाने केलं काय, सांगितलं एक काम कर, जगन्नाथजीला प्रसादामध्ये मिष्टान्न जे वाढल्या जाईल ते मिष्टान्नामध्ये मी जेवढं एक पानावर, तेज पानावर लिहून दिलं की अन्नात विष आहे हे नेऊन फक्त त्या मिठाईच्या मध्ये घालून ठेव. कारण की मला माहितीये जगन्नाथजीला सगळ्यात पहिले प्रसाद म्हणून गोड दिल्या जातं, म्हणून माझे पतिदेव सर्वात पहिले गोड खातात. आता तिला हे सुचलं, का बरं सुचलं, तिला माहिती होतं तिच्या नवऱ्याला आवडतं काय, तिचा नवरा सगळ्यात पहिले काय घेतो हे तिला माहिती होतं, म्हणून तिला उचलता आलं. आता जी कधी नवऱ्याला वाढतच नाही, जिला कधी माहितीच नाही की काय आवडतं, ती हा प्रयोग करू शकत नाही. तिनं सांगितलं त्या वडीमध्ये नेऊन हे ठेवा आणि मग त्या गोड पदार्थामध्ये ते पान ठेवलं. सर्वजण जेवायला बसले. जावयाचं ताट आलं, जावयानं ते जगन्नाथजीला अर्पण केलं. अर्पण करून जेवायला बसले. आता समोरच्या खिडकीतून ती यांच्याकडे पाहत होती. ज्यांनी त्याच गोड पदार्थाला हात लावला आणि हात लावल्यानंतर तेजपान दिसलं. तेजपान तिरपं करून बघितलं तर त्याच्यावर लिहिलेलं होतं, अन्नात विष आहे. अन्नात विष आहे वाचलं. समोर खिडकीतून तिच्याकडे डोळे गेले. तिनं मानेनं खुणवलं, लक्षात आलं का, त्यांनी डोळ्यानं खुणवलं, लक्षात आलं. आता ती भयमुक्त झाली. ती आज जाऊन पडून घेतलं तिनं की जसं मला काही माहितीच नाही, कारण की तिला माहितीये अन्नात विष आहे. माझ्या नवऱ्याला सांगितलं, आता माझा नवरा काही हे विष खाणार नाही, आता माझा नवरा वाचला. आता महाराज रघुनाथजीच्या मनात शंका आली की ह्या अन्नात विष आहे मान्य आहे, पण हा प्रसाद म्हणून मी माझ्या देवाला अर्पण केलाय आणि प्रसाद म्हणून अर्पण केला असल्यामुळं मी याचा त्याग करू शकत नाही. हा प्रसादच माझ्याकरता सर्वस्व आहे. अरे एक ना एक दिवस जीव सोडायचाच आहे, तर मग देवाचा प्रसाद खाऊन जीव सोडण्यात काय हरकत आहे. म्हणून तो जगन्नाथजीचा प्रसाद हसत हसत तो रघुनाथजीनं खाल्ला आणि चक्कर यायला लागली. ते विषाचा प्रभाव अंगावर व्हायला लागला, अंग निळसर पडायला लागलं. तरी देखील मला देवा वाचव एवढा सुद्धा शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडला नाही. याला म्हणायचं निर्हेतुका भक्ती. नवे नवे प्राण जायची वेळ आली तरी देखील देवा माझा प्राण वाचव ही विनंती केली नाही. नवे नवे त्याच ठिकाणी तडफडून रघुनाथजीचा प्राण मावळला, जीव गेला, तरी देखील रघुनाथजीनं विनंती केली नाही की हे जगन्नाथा माझे प्राण वाचव. याला म्हणायचं निर्हेतुका बुद्धी. अरे वडील गेले, देवाकडे मागितलं नाही. धन गेलं, देवाकडे अपेक्षा केली नाही. पत्नी गेली, देवाची भक्ती हेतू ठेवून केली नाही.
नवी नवी पत्नीचा दुसरा विवाह ठरला तरी देखील देवाकडे मागितलं नाही. स्वतः पुढे विष आलं तरी देवा हे निर्विष कर अशी प्रार्थना केली नाही. स्वतः विष प्राशन करून मरण पत्कारलं, मात्र भक्ती करत असताना भक्तीत हेतू ठेवण्याचं मान्य केलं नाही. याला म्हणायचं निर्हेतुका बुद्धी. निर्हेतू बुद्धीनं काय केलं तर भक्ती केली. तसंच या ठिकाणी ती जी कोण व्यक्ती आहे ती व्यक्ती काय करते तर निर्हेतुक बुद्धीनं, हेतुरहित बुद्धीनं काय करते तर हेतुरहित बुद्धी अंतःकरणात धारण करून ते आपल्या वाट्याला जे काम आलंय ते काम करतो. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी. जो आसितये समृद्धी विनियोग करी, जो असलेल्या समृद्धीचा विनियोग करतो, म्हणजे स्वधर्माचा अनुष्ठान करत असताना काय करतो तर त्याच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग करतो. विनियोग करतो म्हणजे वापरतो. धन साठवून ठेवत नाही, तर आलेलं धन, आलेली संपत्ती तिचा योग्य वापर करतो. कसा आहे तो योग्य वापर? गुरु गोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी निमित्ताधिक यजी पितृद्देशे. गुरु गोत्र आणि अग्निपूजी. कोणाकोणाची पूजा करतो तो? एक तर गुरुची पूजा करतो, नंबर 2 गोत्राची पूजा करतो आणि नंबर 3 अग्नीची पूजा करतो. आणि यांची पूजा आणि त्याचबरोबर अवसरे भजेद्विजी. ज्यावेळेस अवसर प्राप्त होतो, ज्यावेळेस प्रसंग त्याच्यावर येतो, त्यावेळेस तो काय करतो तर भजेद्विजी, द्विजाचं वंदन करतो, द्विजाला भजतो, द्विजाची सेवा करतो. द्विज म्हणजे दोनदा ज्याचा जन्म झालाय तो. आणि या ठिकाणी बहुत्वाने अर्थ घ्यायचा. ब्राह्मण, ब्राह्मणाची काय करतो तर सेवा करतो. निमित्ताधिक याची, निमित्त प्राप्त झालं असता यजन करतो, तर्पण करतो, पिंडदान करतो. पित्रांच्या उद्देशानं यजन याजन पिंडदान करतो. कधी कधी करायचं असतं ते पिंडदान तर महाराज आपल्या सर्वांना माहिती, पित्रांना कधी पुजायचं? ज्या दिवशी त्यांचा देह शांत होईल त्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत म्हणजे दशक्रियेपर्यंत करावयाचं असतं ते दशगात्र पिंडदान. त्यानंतर करायचं असतं ते गंधमुक्ती नाम 13वा. त्यानंतर करायचे असते ते 11 मासिक म्हणजे 11 महिने. आणि त्यानंतर करायचं असतं ते संवत्सरिक श्राद्ध म्हणजेच वर्ष श्राद्ध. त्यानंतर करायचं असतं ते दरवर्षी येणारं त्यांचं पुण्यस्मरण. त्यानंतर करायचं असतं पितृपक्षामध्ये ते ज्या तिथीला पवित्र झाले त्या तिथीला करायचं असतं ते अन्नदान. ठेवायचा असतो तो पिंड, द्यायचा असतो तो आपल्या भाषेत आगरी. आगरी किंवा घास. आता आपल्या भागानुसार शब्द वेगवेगळा आहे. काही ठिकाणी म्हणतात आगरी आणि काही ठिकाणी म्हणतात पिंड, काही ठिकाणी म्हणतात नैवेद्य आणि काही ठिकाणी म्हणतात घास. ज्या पद्धतीत वेगवेगळे शब्द आहे. तर मग पितरांच्या उद्देशानं तो करतो. तसं जर विचार केला तर शास्त्रानं जवळजवळ 96 प्रकारचे श्राद्ध सांगितले, 96 प्रकारचं पिंडविधी सांगितला. पण तो जसं जसं अवसर प्राप्त होईल तसं तसं तो पितरांच्या उद्देशानं देखील यजन करतो. आणि मग हे यजन पितरांच्या उद्देशानं केल्यामुळं, गुरु गोत्र अग्नीचं पूजन केल्यामुळं कसा करतो तो? या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करता हुतशेष स्वभावता उरे जे जे. तो यज्ञात हवन करत असताना त्याच्याकडे जे जे उरत म्हणजे गुरुची पूजा करताना, गोत्राची पूजा करताना, अग्नीची पूजा करून, वेळ प्राप्त झाला असता पितरांची पूजा करून, ब्राह्मणाची पूजा करून, एवढं सगळं करून त्याच्याकडे जे द्रव्य उरतं म्हणजे एक तर तो पैसा कमवतो चांगल्या मार्गाने, चांगल्या कामाने मिळवलेला पैशानंच गुरुची पण पूजा करतो, गोत्राची पण पूजा करतो ना, गोत्राचे संगोपन करतो. त्यानंतर अग्नीची पूजा करतो, ब्राह्मणाची पूजा करतो, त्यानंतर पितरांना तृप्त करतो. हे सगळं करत असताना त्याच्याकडे जे जे उरतं ते सुखे आपुलिये घरी.
कुटुंबीशी भोजन करी की भोग्यची ती निवारी कल्मशाते. जे जे उरलं का ते सुखी आपुल्या घरी आणि कुटुंबीशी भोजन करी. मग असं करून जे उरल त्या उरलेल्या याच्यातून बनवलेलं अन्न संपूर्ण कुटुंबासोबत जो भोजन करतो ते जो खातो की भोग्याचे ते निवारी कल्मशाते. आणि त्यानं जे खाल्लं का ते खाल्लेलंच त्याच्या पापातून त्याची काय करतो तर निवृत्ती करतं. म्हणजे अन्न जर पवित्र खाल्लं, जर उरलेला जर हुतशेष भाग खाल्ला तर तो हुतशेष भाग हे उरलेलं अन्न ते उरलेला भाग काय करतो निवारी पापाते पापाचं निवारण करतो. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडीचे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी. ते यज्ञात उरलेलं स्वधर्मरूपी यज्ञात उरलेलं अन्न जो कोण सेवन करतो त्याच्या ठिकाणी पाप राहत नाही. कसं जसं अमृत ज्यानं ग्रहण केलं अमृत ग्रहण करणाऱ्याच्या ठिकाणी महारोग राहत नाही. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. की तत्वनिष्ठू जैसा आणि नागवे भ्रांतिलेशा. एखादा तत्वनिष्ठ महात्मा आहे तर तो भ्रांतिलेशा नागवे तो भ्रमित कधीच होत नाही. ज्याला तत्व ओळखू आलंय तो वरच्या यानं कधीच भुलत नाही. तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. तो शेष उरलेलं खाणारा कधीच दोषानं आकारला जात नाही. म्हणून स्वधर्मी जे जे आरजे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. म्हणून स्वधर्मात जे आपण कमवू ते स्वधर्मातच घालवावं. म्हणून स्वधर्मी जे आरजे ते स्वधर्मेची विनियोगी जे. आपण स्वधर्मानं जे कमवतो आपल्याला जे मिळतं ते इकडं तिकडं न घालवता स्वधर्मातच त्याचा योग्य पद्धतीने विनियोग करावा. आणि मग ते करून पण जे उरांना मग उरे ते भोगी संतोषाची ते संतोषानं त्याचं ग्रहण करावं. हे वाचून पार्था राहतो नये अन्यथा ऐसी हे आद्य कथा श्री मुरारी सांगे. हे वाचून पार्था आणि राहतो नये अन्यथा याच्याशिवाय दुसरा कोणता विचार करायचा नाही, कोणत्या ठिकाणी जायचं नाही. आणि अशी असणारी ही जगताची आद्य कथा कोण सांगते? श्री मुरारी. कोण सांगते? मुरारी. मुरारी कोण? तर मूर आहे ज्याचा आरी तो मुरारी, किंवा मुराचा आहे जो आरी तो मुरारी. मूर नावाच्या दैत्याचा ज्यानं नाश केलाय तो आहे मुरारी. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण ज्या कथेचं श्रवण करतो की भगवंतानं आईसाहेब आदितीच्या कानातल्या कुंडल, वरुणाच्या हातातलं छत्र इत्यादी घेऊन तो भौमासूर नावाचा राक्षस प्रागज्योतिषपूरला जाऊन बसलेला. आणि त्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना संपूर्ण देवतांनी केली. आणि संपूर्ण देवतांनी प्रार्थना केल्यानंतर जाऊन देवांच्या रक्षणाकरता त्या प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरीवर हल्ला केला. आणि प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरीवर हल्ला केल्यानंतर त्या नरकासुराला वाचवण्याकरता, त्या भौमासुराला, त्या नरकासुराला वाचवण्याकरता त्याच्या खूप जवळचा एक मित्र आला. आणि त्या दैत्याचं नाव आहे मूर. आणि हा मूर अत्यंत शक्तिशाली आहे. आणि या मुराचा भगवंतानं वध केला. आता यापूर्वीही मी ती कथा विस्तारानं सांगितली होती की मुरारीला भगवंताला तो प्रसंग कुठला आहे. पण त्या संबंधाने एक अजून कथा सांगितली जाते त्या मुराच्या संबंधानं की मुरानं भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, घनघोर तपश्चर्या केली. आणि तपश्चर्यावर प्रसन्न ब्रह्मदेव झाले. आणि त्याला विचारलं बोल जो वर पाहिजे तो माग. त्यावेळेस त्यांना ब्रह्मदेवाकडून वर मिळवून घेतला होता की एखादी व्यक्ती युद्धात माझ्याजवळ जो कोण येईल युद्धादरम्यान ज्याला कोणाला स्पर्श करेल ती व्यक्ती मृत्युमुखी पडेल.
मग तो नश्वर असो किंवा अमर असो, म्हणजे मरणार असो किंवा अमर असो, कोणही जरी असला तरी देखील माझा स्पर्श युद्धात ज्याला होईल, माझा हात ज्याला लागेल तो मारावा. देवाने सांगितलं ठीक आहे. आणि महाराज त्या ताकदीमुळं युद्धात त्याच्या जवळ जाण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. का बर? तर त्याला मिळालेला जो वर आहे, तर तो वर एवढा भयानक होता की चुकून जरी याचा हात चुकून लागला, त्याला मारायचा जरी नसला पण चुकून जरी युद्ध काळात त्याचा हात लागला तरी देखील समोरची व्यक्ती मरून जायची. महाराज ह्या मुरानं देवलोकावर आक्रमण करून देवलोक काबीज केला. एवढंच नव्हे, यमदेवावर देखील त्यानं आक्रमण केलं. आणि मग शेवटी कृष्णाला माहिती मिळाली की देवा तुम्हाला मध्ये पडणं गरजेचं आहे. त्यावेळेस कृष्णाने मुराला संदेश पाठवला की तू ये, मला तुझ्याशी युद्ध करायचंय. मूर त्या ठिकाणी आला आणि देवाची वाट पाहायला लागला. देव तिथं अजून आलेला नाही, देव आलेला नाही. आणि मग तेवढ्यात देव आला नाही हा विचार त्याच्या अंतःकरणात आल्यानंतर आवाज आला, मुरा तू या ठिकाणी आला, तुझी इच्छा काय? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मला श्रीकृष्णाशी युद्ध करायचंय आणि ते युद्ध करता मी इथं आलोय. कुठं लपून बसलाय समोर ये. कृष्णानं सांगितलं, बाबा मला भीती वाटतेय, मला भीती वाटतेय, कारण की तू इंद्राला यमाला हरवलंय, इतका प्रभावशाली तू आहे, म्हणून मला तुझी भीती वाटतेय. आणि महाराज त्याला बोलण्यात व्यस्त केलं. आणि बोलण्यात व्यस्त असताना देवाने सांगितलं, जसं माझं हृदय घाबरतंय, मला असं वाटतंय की तुझं पण हृदय घाबरतंय. मुराने सांगितलं, नाही मी काय घाबरणाऱ्यांमधला नाही, मी कोणालाच घाबरत नाही आणि माझं हृदयही कधीच असं उडत नाही. देवानं सांगितलं, नीट लक्ष दे, मला तुझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येतोय आणि स्वतःच्या ठोक्यांचा आवाज येतोय हे त्या मुराला देवानं पटवून दिलं. आणि खरंच हृदय किती उडतंय, खरंच हृदयाच्या ठोक्याचा आवाज येतो का हे पाहण्याकरता त्या मुरानं स्वतःच्या छातीला हात लावला. आता हात लावला म्हणजे काय झालंय तुम्हाला कळालं असेल का? मला त्याला कळण्याच्या तो मृत होऊन देवाच्या पायावर पडला. का बरं माहितीये? त्यानं देवाकडे वर मागितला होता. युद्धाच्या वेळेस युद्धाची तयारी झालेली असताना युद्ध प्रसंगामध्ये ज्याला मी हात लावेल तो मरेल, हा या ठिकाणी भगवान कृष्णाशी युद्ध करायला आला होता. आणि युद्धाच्या काळात त्यानं स्वतःलाच हात लावून घेतला आणि स्वतःला लागलेल्या हाताचा परिणाम तो मूर तिथं मृत अवस्थेला प्राप्त झाला. अशी एक कथा त्या मुराच्या संबंधानं येते. आणि मग त्या मुराचा वध त्या भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या चातुर्यानं केला, म्हणून त्याला मुराचा आरी म्हणून मुरारी असं म्हटलं जातं. आणि भागवतात जशी कथा आली की भगवंतानं प्रागज्योतिषपुरावर आक्रमण केलं, आक्रमण करून मुराचे संपूर्ण मुलं मारले आणि मुराचाही वध केला. तर तो मूर मारण्याकरता देव प्रागज्योतिषपुरला नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराला देखील मारलं. तर ते कथा भागानुसार देवाचं नाव आहे मुरारी. आणि मग ते मुरारीने अशी कथा त्या मुरारीने म्हणजेच भगवान श्रीकृष्णानं ही कथा सांगितली. कोणाला? अर्जुनाला. काय? की बाबा स्वधर्मा व्यतिरिक्त इतर ठिकाणी तू फिरू नको. पण जे देहची आपण प्रेमानिती आणि विषयात भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणि काही इतरांबद्दल माऊली बोलते ते कसे, हे देहाची आपण मानिती, या देहालाच मी मानतात. महाराज जगातले 99% लोक ह्याच वर्गात आहे. देहाची आपण प्रेमानिती, माझ्या तुमच्या सहित आपण देहालाच मी मानतो. आपण काय देहाला माझं मानत नाही किंवा देह माझ्यापासून वेगळा आहे, मी देहात राहणार आहे, देह जड आहे, मी चैतन्य आहे, देह विकार स्वरूपे, मी भगवंत स्वरूपे, असं काय आपल्या कोणाच्या डोक्यात नाही. आपल्या सगळ्याच्या डोक्यात एकच आहे, देहाची आपण प्रेमानिती. मला कोणी विचारलं ना तू कोण आहे, तर मी सांगतो मी वैभव दादा आहे. तर तू वैभव दादा आहे का शरीर वैभव दादा आहे? खरं पाहिलं तर शरीर वैभव आहे. पण मी म्हणत असताना काय म्हणतो, ह्या बघा, मी आता पण बोलत असताना काय बोलले गेलं,
तर मी बोलते, तू बोलतो का तोंड बोलतं? तो तोंड बोलतं पण म्हणताना म्हणतो की मी बोलतो. ऐकतं नाही, तुम्ही ऐकता का कान ऐकता? कान ऐकता, पण आपण म्हणताना म्हणतो मी ऐकतो. कुठं जात असताना शरीर जातो, आपण म्हणतो मी गेलो. म्हणजे देहची आपण ती स्वतःला हा देह मानला जातो आणि ते भोग्य म्हणती, विषयाला भोग्य म्हणतात. या परतेन स्मरते अनेक काही, आणि विषयाशिवाय दुसरं काही त्यांना स्मरत नाही. हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. हे यज्ञोपकरण सकळ, हे यज्ञाचे जे सकळ उपकरण आहे ना, नेनत साते बरळ, त्यांना हे काही कळत नाही. अहम बुद्धी केवळ भोगू पाहती, स्वतःच्या अहंकाराच्या याच्यात फक्त भोगण्याचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. इंद्रिय रुची सारखे कर व्यक्ती पाकनिके, ते पापी पातकी शिविते जाण. माऊली म्हणतात इंद्रिय रुची सारखी आणि सेविती पापनिके, जे फक्त जेवण्याकरता जेवतात, माऊली म्हणतात ते फक्त पाप खातात. जे इंद्रिय रुची सारखी करविती पाकनिके, देवाला अर्पण न करता स्वतः करता जे शिजवून खातात ना, माऊली म्हणतात ते पापी पातकी सेविती जाण, ते प्रत्यक्ष पापच खातात. म्हणजे सरळ बोलण्याचा भाव आहे, देवाला अर्पण न करता खाणं पाप आहे. जे संपत्ती जाता अगवे, हे हवनद्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. माऊली म्हणतात जसं यज्ञ करण्याकरता सामुग्री लागते, तसं स्वधर्मच यज्ञ मानावा आणि आपलं धनच सामुग्री मानावी. जसं यज्ञात सामुग्री टाकावी लागते, जसं स्वधर्माचं अनुष्ठान करण्याकरता द्रव्य वापरावं, धन वापरावं, संपत्ती वापरावी आणि त्यानं आदिपुरुषाची पूजा करावी. हे सांडुनिया मूर्ख आपण पिया लागी देख, निपजविती पाक नानाविध. हे सांडुनिया मूर्खाने आपण पिया लागी देख. माऊली म्हणतात हे सगळं सोडून द्या काही मूर्ख लोक, आणि स्वतः करताच निपजविती पाक नानाविध, आणि स्वतः करताच विविध प्रकारचे अन्न शिजवून खातात. जी ही यज्ञ सिद्धी जाये आणि परेशा तोष होय, ते हे अन्न न होय साधारण म्हणून या. माऊली म्हणतात की ज्या यज्ञानं सिद्धीला प्राप्त होतो, परेशा तोष होय, परमात्माच्या यज्ञ संतुष्ट झाल्यावर संतुष्ट होतो, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. ते हे अन्न सामान्य असं नका म्हणू. का सामान्य म्हणू नये? तर हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वाया. आता ही ओवी काही ज्ञानेश्वरींमध्ये 14व्या श्लोकाखाली आणि काही ज्ञानेश्वरींमध्ये 13व्या श्लोकाखाली. तर मग आपण काय करू, ती ओवी वाचली आज, म्हणजे ज्यांच्या 13व्या खाली आहे त्यांच्या हिशोबाने होईल, आणि अर्थ पुढच्या प्रवचनात पाहू, म्हणजे ज्यांच्या 14व्या खाली आहे त्यांच्या हिशोबाने बी होईल. तर अन्नाची महत्ता, अन्नाचा परब्रह्मत्व हे मौलींनी ह्या ओवीतून सांगितलेलं आहे. आपण ते पुढच्या चिंतनामध्ये बघूया. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांसिल तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी, घनभरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित.
आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवावेची येत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान फसावो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. तुम्हा सर्वांना विनंती आहे की आता परवाची जी वारी आहे तर ती श्रीमंत निवृत्तीनाथांची वारी आहे. तर ज्यांना ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबक या ठिकाणी यावं आणि तिथं आल्यानंतर जमलंच तर मला संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. आपण भेटगाडी घेऊ. आणि आपलं आता याच्यानंतर प्रवचन काय मध्ये होणार नाही, सोमवारीच होईल. त्यामुळं तुम्हा सर्वांनाच संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता ऑनलाईनच तिळगुळ घ्या, ज्याला शक्य आहे त्यानं घरी घ्या. पण देवाचं नाव घ्या, जेवढं शक्य आहे तेवढं देवाचं नाव घ्या, कारण की त्याचे इतकं गोड जगात दुसरं काहीच नाही. नाम गोड पुरे गोड सकळही. आणि ते इतकं गोड आहे, पण एवढं गोड असून देखील त्यांना काय डायबिटीस वगैरे काही होत नाही. त्याच्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं देवाचं नामस्मरण. तुम्हाला जे आवडेल ते करा. मी आधी बोललोय, रामाचं घ्या, कृष्णाचं घ्या, विष्णूचं घ्या, महादेवाचं घ्या, गणपतीचं घ्या, नाही तर एखाद्या देवीचं घ्या किंवा संताचं घ्या, काहीच अडचण नाही. जे घेशान ते घ्या. मावशीच्या मागं बालगोपाल आहे, त्यांचं घेतलं तरी काही अडचण नाही. कोणाचं घ्या, ज्याला ज्यांचं घेता येईल त्यांचं घ्या. फक्त जेवढा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. आणि झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. तुम्हाला विनंती आहे तरी निळते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि देवा तुलाही विनंती आहे बाबा, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेली इथं माझे जे उरले ते पायी कपन पुंडली गवडधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम.